नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल। आमदार महेश शिंदे यांना विक्रमी मताधिक्याने आमदार करा, त्यांची पुढची जबाबदारी माझी। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे। राज्यातील अनैसर्गिक सरकार सामान्य जनतेला मान्य नव्हते। त्यांनी स्पष्टपणाने शिवसेना भाजप माहितीला बहुमत दिले होते। जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही उठाव केला आणि राज्यात माहितीचे सरकार आणले। हे सरकार आणत असताना आमदार महेश शिंदे हे सर्वात पुढे होते। त्यांना या निवडणुकीत तुम्ही विक्रमी मताधिक्याने विजय करा, त्यांची पुढची जबाबदारी ही माझी राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी कोरेगावातून माहितीला विजय करण्याचे आवाहन केले। महायुतीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी दुपारी 12:30 वाजता कोरेगावच्या भंडारी मैदानावर झालेल्या विराट सभेत जनसमुदायाशी संवाद साधताना मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे बोलत होते। खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर बाचल, संदीप भाऊ शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषाबाद जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक, विधानसभा मतदारसंघ प्रमुख श्रीमंतदादा झांजुर्णे, पंचायत समितीचे माजी सदस्य नवनाथदादा केंजळे, भाजपचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख भरत मुळे, पोशेगावच्या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणजित शेठ जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्यासह नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, आजी माजी पदाधिकारी नगरसेवक यावेळी उपस्थित होते। काही लोकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार सोडून पक्ष विकायला काढला होता, तेव्हा अनेक जण माझ्याकडे उठाव केव्हा करायचा अशी विचारणा करत होते। त्यामध्ये आमदार महेश शिंदे हे सर्वात पुढे होते। तेव्हा मी त्यांना योग्य वेळ येईपर्यंत थांबण्याचा सल्ला देत होतो आणि दिलासा देखील देत होतो। अखेर टप्प्यात सर्वजण एकत्र आले आणि कार्यक्रम झाला, अशा शब्दात नामदार एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला। एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही 2 वर्षांपूर्वी जो उठाव केला त्यामध्ये सर्वात पुढे आमदार महेश शिंदे होते। अन्यायाविरुद्ध पेटून उठा, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सगळेजण तयार झाले आणि तत्कालीन सरकार पाडण्याचे काम आम्ही केले। शिवसेना भाजप युतीचे सरकार यायला हवे ही जनतेची इच्छा होती। जनतेने मागील विधानसभा निवडणुकीत तसा कौल दिला होता, मात्र काही लोकांनी खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिले। बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी गहाण ठेवले होते ते आम्ही अभिमानाने सोडवले। खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलने जोशपूर्ण भाषण करत कोरेगावकरांना विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन केले। आमदार महेश शिंदे म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री लाभणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार आल्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला 3400 कोटी रुपयांचा विकास निधी त्यांनी सरळ हाताने दिला। एकट्या कोरेगाव शहरात 550 कोटी रुपयांची विकास कामे झालेली आहेत, काही पूर्णत्वाकडे आहेत। आपल्या मतदारसंघाचा विकास अखंडित ठेवण्यासाठी साथ द्यावी, विक्रमी मताधिक्य देऊन विजय करा आणि आपली ताकद विरोधकांना दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले। आणि महेशचं पण तसंच आहे। महेश पण दिवस रात्र काम करतो, मला त्याचा हेवा वाटतो। एक आमदार असावा तर महेश शिंदे सारखा असावा। आणि म्हणून स्वतःचे पैसे खर्च करून जेव्हा कोविड सेंटर उभा करणारा आमदार आणि दुसरीकडे खिचडीमध्ये पैसे खाणारे, बॉडी बॅगमध्ये पैसे खाणारे, कोविड सेंटरमध्ये पैसे खाणारे, तुम्ही आमचा काय हिशोब करणार? आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये जा। 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं काम आणि 2 वर्षाचं महायुतीचं काम होऊन जाऊ द्या। दूध का दूध, पाणी का पाणी। आम्ही सांगतो आम्ही काय केलंय, तुम्ही सांगा तुम्ही काय केलंय। तुम्ही काय सांगणार? खेड, शिवापूर व तासवडे टोल नाक्यानंतर साताऱ्यातील सेंद्रे गावानजीक 95 लाखाची रोकड जप्त, गाडी मुंबईची।
निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांच्या पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. साताऱ्यातील शेंद्रे परिसरातील सोनगाव गावानजीक सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातारा पोलिसांच्या पथकाने कारमधून 95 लाखाची रोकड जप्त केली. राज्यभर विधानसभेची धामधूम सुरू असताना साताऱ्यातील शेंद्रे येथे महामार्गालगत सातारा पोलिसांकडून ही विशेष कारवाई करण्यात आली. आज सकाळी मुंबईहून सातारा मार्गे हुबळीला जाणाऱ्या MH48CT 5239 हे वाहन संशयास्पद स्थितीत आढळल्यामुळे शेंद्रेनजीक महामार्गालगत थांबवून तपासणी करण्यात आली. दरम्यान वाहनामध्ये 95 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. सदर वाहन व रोख रक्कम तात्काळ सातारा पोलिसांनी जप्त केली आहे. ही रक्कम कुठून आली व ती कोणाकडे जाणार होती याचा तपास सुरू आहे. निवडणूक प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर पुढील तपासणीसाठी मागील व पुढील लिंकचा शोध घेण्यात येत आहे. सातारा तालुका पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या सातारा तालुका पोलिसांनी ही 95 लाखांची रोकड जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. सातारा पोलीस व इतर यंत्रणांची तपासणी नाके योग्य पद्धतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांना जनता क्रांती दलाचे उमेदवार ॲडव्होकेट संतोष कमाने यांचा पाठिंबा. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा पुरोगामी विचारांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या सामान्य जनतेच्या धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी जनता क्रांती दलाने महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मी पक्षाचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला असून आमदार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट संतोष कमाने यांनी दिली. कोरेगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर ॲडव्होकेट कमाने यांनी पत्रकारांशी संवाद साधत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यामागील भूमिका विशद केली. आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी ॲडव्होकेट संतोष कमाने जनता क्रांती दल संघटनेच्या महाराष्ट्र संघटनेच्या वतीने माननीय सत्यवान कमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी 257 कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु मागील महिन्यामध्ये एक जनता क्रांती दलानं कोरेगाव शहरामध्ये एक संविधान सन्मान सभा रॅली घेतली होती आणि त्या सभेमध्ये आपणाला जर या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर मतविभाजन टाळायचं असेल तर ज्या सेक्युलर मताचं जे विभाजन होत आहे ते सेक्युलर मताचं विभाजन टाळण्यासाठी आपण सर्वांनी शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या उमेदवाराच्या बरोबर राहिलं पाहिजे. म्हणून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रपणे निर्णय घेऊन काल झालेल्या बैठकीत सर्वानुमते या मतदारसंघाचे नेते पुरोगामी विचाराचे नेते व शिव फुले शाहू आंबेडकरांना व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना मानून संपूर्ण जिल्हाभर काम करणारे आदरणीय माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांना पाठिंबा देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आमचा जो उमेदवारी अर्ज होता जनता क्रांती दलाचा तो या ठिकाणी माघारी घेतला आहे आणि आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या पाठीमागं संपूर्ण मतदारसंघातील दलित, वंचित, मुस्लिम असतील, स्त्रिया असतील या सर्व वंचित घटकांना घेऊन आम्ही येणाऱ्या मतदारसंघासाठी येणाऱ्या मतदानाच्या दिवसापर्यंत मोठ्या ताकदीनं काम करणार आहोत. वारकरी म्हणतात, माऊली मतदान करा, तुम्ही देशकार्य स्मरा. कोरेगावात विशेष उपक्रम. कोरेगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्वीप अर्थात मतदान जनजागृती पथकाद्वारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. क्षेत्र माहुली परिसरात मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या पथकाने वारकरी संप्रदायातील भक्तांशी संवाद साधला. त्यांच्या दिंडीला शुभेच्छा देत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. वारकरी देखील आता म्हणू लागले आहेत की माऊली मतदान करा, तुम्ही देशकार्य स्मरा. विविध वयोगटातील वारकरी बंधू भगिनी आणि तसेच विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांनी या दिंडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आणि त्यांना मतदान जागृती उपक्रमाबद्दल माहिती दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या वचनांचा जागर करण्यात आला. यावेळी संत तुकडोजी महाराजांनी 70 वर्षापूर्वी ग्रामगीतेमध्ये सांगितलेले मतदान आणि निवडणुकीचे महत्त्व विशद करण्यात आले. एक एक मत लाख मोलाचे. मतदान ही करमणूक नाही, निवडणूक हा बाजार नाही, तर ही भवितव्य घडवण्याची संधी आहे. हे त्यांचे विचार सर्व
सर्व वारकरी बंधू भगिनींना सांगण्यात आले. या पायी दिंडीतील सर्व वारकरी बंधू भगिनींनी मतदानाचा उपक्रम आणि महत्त्व समजावून घेतले आणि मतदानाच्या दिवसा अगोदर म्हणजेच दिनांक 20 नोव्हेंबर पूर्वी आम्ही दिंडी पूर्ण करून परत आपापल्या गावी परत येऊन अवश्य मतदानाचा हक्क बजावणार आहोत अशी ग्वाही दिली.